आपली मुलं धष्टपुष्ट असावं, जाडजूड असावं असं पालक म्हणून प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यांच्या वाढत्या वयामुळे त्यांचं जेवण, त्यांचा आहार हा कदाचित कमी होऊ शकतो आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज तर वाढतात. पण आपल्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीजनुसार त्यांचं जेवण किंवा त्यांचा आहार कसा असावा, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे आणि कुठले 4 पदार्थ तुमच्या मुलांच्या आहारामध्ये असायलाच पाहिजे, यासाठीचा हा माझा आजचा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता मुलांच्या जर आहारातून त्यांना त्यांची पोषण तत्वे म्हणजे जे काही पदार्थांमधून आपण देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या मुलांना मिळण्याचा आपला एक हट्ट असतो, ते जर त्यांना मिळत नसेल तर त्यांची बौद्धिक वाढ आणि शारीरिक वाढ होत नाही. मग सतत आजारी पडणं किंवा अभ्यासात मन न लागणं हे प्रॉब्लेम्स त्यांना येऊ शकतात. म्हणून त्यांच्या जेवणामध्ये, त्यांच्या आहारामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स हे असणं आवश्यक आहे. मग आपण कुठले पदार्थ देऊ शकतो ज्यामध्ये हे सगळे पोषक घटक असेल? तर सगळ्यात पहिला आहे दुग्ध किंवा दुग्धजन्य पदार्थ. म्हणजेच तुम्ही दूध देऊ शकता. त्यानंतर तुम्ही दुधाचे बनवलेले कुठलेही पदार्थ देऊ शकता, जसं चीज, पनीर, दही, ताक हे सगळं तुमच्या मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे. आता जर उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही ताक द्या, दही द्या. कारण बऱ्याचदा काय होतं, थंडीमध्ये ताक आणि दही कोणाला बाधतं, म्हणजेच कोणाला लवकर सर्दी होते किंवा पटकन कफ होतो. म्हणून ताक आणि दही जर हिवाळ्यात द्यायचं असेल तर दुपारी द्यायचं, संध्याकाळी द्यायचं नाही. त्यानंतर चीज, पनीर हे सगळे पदार्थ आपण नेहमीच देऊ शकतो आणि दररोज मुलांना दूध देणं आवश्यक आहे. दिवसातून 2दा द्या किंवा ॲटलिस्ट दिवसातून 1दा तरी मुलांना दूध देणं आवश्यक आहे. मग ते तुम्ही सकाळी देऊ शकता किंवा रात्री झोपायच्या आधी देऊ शकता. त्यानंतर जर आपण चीज आणि पनीरचे काही पदार्थ करून दिले तर ते मुलांना आवडतात. त्यानंतर दह्याचा जर समावेश आपण कुठल्याही पदार्थामध्ये केला, तर सपोज आपण पनीर टिक्का मसाला वगैरे केला किंवा कुठल्याही भाजीमध्ये आपण दह्याचा समावेश केला, तर हे सगळे जे जिन्नस आहे, हे सगळ्या पदार्थांमधले जे पोषक घटक आहे, तर हे आपल्या मुलांना मिळण्यास मदत होते. आता हे जे दूध आहे किंवा दुग्धजन्य पदार्थ आहे त्याच्यामध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स हे सगळे पोषक घटक मिळतात. मग याच्या काही जर रेसिपीज मी तुम्हाला शेअर करायच्या म्हटलं तर आता दुधाचे तर तुम्ही बरेच पदार्थ करू शकता. म्हणजे तुम्ही दूध असंही देऊ शकता किंवा रोज तुम्ही दुधामध्ये थोडीशी हळद घालून मुलांना देऊ शकता, ज्यामुळे कधी त्यांना कफ किंवा सर्दीचा त्रास होणार नाही. कधी तुम्ही त्याच्यामध्ये जर तो रात्री दूध पित असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी जायफळ घालू शकता, म्हणजे रात्रीची झोप त्याला शांत लागेल. त्यानंतर जर तुम्ही त्यानंतर दुधाचे जर काही पदार्थ म्हटलं तर तुम्ही मिल्कशेक्स वगैरे बनवून देऊ शकता. कुठलाही एखादा फळ घ्यायचा आणि दूध घालून त्याचं छान मिल्कशेक बनवायचं आणि त्यामध्ये साखर अवॉइड करायची. त्याऐवजी जर तुम्हाला थोडंसं स्वीटनर काही वापरायचं असेल तर तुम्ही मध वगैरे वापरू शकता. हे घालून किंवा गूळ पण वापरू शकता. हे सगळं घालून तुम्ही मस्त स्मूदी किंवा मिल्कशेक तुम्ही मुलांना देऊ शकता. त्यानंतर पनीरचे काही पदार्थ म्हटलं तर तुम्ही पनीर पराठा बनवू शकता. त्यानंतर तुम्ही पनीर टिक्का बनवू शकता. आता पनीर टिक्का बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये पनीर तर द्यालच मुलांना, त्यामध्ये तुम्ही दही घालाल, ते पण त्यामधले पण प्रोटीन्स त्याला मिळेल. त्यानंतर काही आपण भाज्या ॲड करतो जसं शिमला मिरची, कांदा, तर यामधले पण जे काही मिनरल्स, विटॅमिन्स असेल ते पण त्याला मुलांना मिळणार आहे. आणि मुलांना देताना साधं नाही द्यायचं, काहीतरी छान त्याची रेसिपी करून द्यायची, ज्यामुळे ते मुलांना कळणारही नाही आणि त्यांना खायला पण मजा येईल. आता चीज तर सगळ्या मुलांना आवडतंच. मग तुम्ही कुठल्याही पराठ्यामध्ये चीज घालू शकता किंवा कुठलाही पराठा आपला नेहमीचा आपला तेलाचा पराठा किंवा तुपाचा पराठा असेल आणि त्यावरती मस्त चीज किसून टाकला तरी तो हेल्दी तर होतो आणि तो मुलांना आवडतो देखील. सोबत भाज्या पण तुम्ही घालू शकता. थोड्याशा भाज्या कट करायच्या आणि थोड्याशा परतवून घ्यायच्या आणि त्या भाज्या पण तुम्ही त्यामध्ये ठेवून मस्त रोल बनवून मुलांना देऊ शकता. त्यानंतर पराठा जर करायचा नसेल आणि चपाती बनवलेली असेल ऑलरेडी, तर मग चपातीवरती पनीर किसून घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तिखट, मीठ किंवा मग आपल्याकडे हल्ली सगळ्यांकडेच
चिली फ्लेक्स, ओरेगॅनो वगैरे असतंच, मग ते थोडंसं टाकायचं, थोडा सॉस टाकायचा, रोल करायचं आणि मुलांना देऊन द्यायचं. तशा सोपे सोपे पदार्थ, रेसिपीज तुम्ही मुलांना देऊ शकता. त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स. तर सुकामेवामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटीन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स हे मुबलक प्रमाणात असतात. हे सगळे घटक जे आहे ते आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे. मग मुलांना तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये जर त्यांना भूक लागते, संध्याकाळी 4-5 वाजता त्यांना छोटी छोटी भूक लागते, मग त्यावेळेला तुम्ही हे ड्रायफ्रुट्स त्यांना देऊ शकता. मग याच्या काही रेसिपीज जर तुम्हाला सांगायच्या झाल्या तर तुम्ही एकतर या ड्रायफ्रुट्सचे लाडू तयार करून घेऊ शकता. आता फक्त हिवाळ्यातच आपण हे ड्रायफ्रुट्स बनवतो, पण पूर्ण वर्षभर तुम्ही हे ड्रायफ्रुट्सचे लाडू तुम्ही देऊ शकता. काजू, बदाम, मनुका, अंजीर, अक्रोड हे सगळे पदार्थ तुम्ही कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये देऊ शकता. जसं तुम्ही त्याचं मिल्कशेक बनवू शकता, त्यानंतर स्मूदीमध्ये वगैरे तुम्ही त्याला देऊ शकता. आता स्मूदी आणि मिल्कशेकमधला फरक जर तुम्हाला सांगायचा झाला तर जेव्हा आपण दुधासोबत कुठलाही पदार्थ करतो तर तो एक मिल्कशेक म्हणून म्हटला जातो, आणि स्मूदी जो असतं किंवा स्मूदी जे असतं ते शक्यतो दह्यासोबत केलं जातं. म्हणजे दही, त्यानंतर थोडासा सुकामेवा तुम्ही त्यामध्ये घालू शकता, काजू, बदाम घालायचे आणि ब्लेंडरमध्ये फिरवून घ्यायचं, झालं आपलं स्मूदी तयार झाली. हे मुलांना तुम्ही देऊ शकता संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये. त्यानंतर तिसरा पदार्थ म्हणजे केळी. केळीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, पोटॅशियम, फायबर, त्यानंतर विटॅमिन सी, ई, के हे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जर मुलांचं वजन कमी असेल तर हे वाढवण्यास म्हणजे वजन वाढवण्यामध्ये मदत करतं. त्यानंतर यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहे, त्यामुळे मुलांचं जे आरोग्य आहे ते उत्तम ठेवण्यात मदत करतं. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी बारीक असेल आणि अशक्त असेल किंवा वजन कमी असेल, जेवढं पाहिजे त्या प्रमाणामध्ये जर कमी वजन असेल तर त्याला रोज 1 केळी देणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याचं वजनही वाढेल, हेल्दी पण राहील तो आणि ॲक्टिव्ह पण राहील. आणि फायबर आहे तर त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम पण मुलांची इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होते. त्यानंतर केळी जे आहे तर ह्या केळी तुम्ही फक्त नुसत्या केळी न देता, कधी कंटाळा येतो मुलांना सारखं रोज केळी, मग तुम्ही त्या केळीचं मिल्कशेक बनवू शकता. म्हणजे एक फ्रूट घ्यायचा, तो एक केळी घ्यायची आणि दूध घ्यायचं, मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं आणि मिल्कशेक, बनाना मिल्कशेक रेडी झालेला आहे. मग ते तुम्ही मुलांना देऊ शकता. अजून टेम्पटिंग बनवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये थोडंसं चॉकलेट सिरप घालू शकता, किंवा जर ते गोड नसेल तर थोडं मध तुम्ही त्यामध्ये घालू शकता. आणि साखर, कुठल्याही गोड पदार्थामध्ये साखर घालणं थोडंसं अवॉइड करायचं, म्हणजे मुलांना ते जास्त बेनिफिशियल राहील. जर आपण प्रत्येक गोड पदार्थामध्ये साखर घालू तर त्याचा फायदा त्या मुलांना होणार नाही आणि शुगर लेवल वाढण्याचा जास्त धोका असतो. म्हणून नॅचरल शुगर्स काही असतील, जसं आता फ्रूट्स आहे तर फ्रूट ऑलरेडीच गोड असतात, त्याच्यामुळे जास्त आपल्याला काही घालायची गरज नाही, गोड घालायची गरज नाही. त्यानंतर दूध पण तसं तर गोडच असतं, पण अजून थोडं गोड पाहिजे असेल तर तुम्ही मध वगैरे घालू शकता. आणि मग मिल्कशेकमध्ये वगैरे रोजच चॉकलेट सिरप वगैरे आपल्याला घालायचं नाही आहे, कधीतरी ते त्यांना तुम्ही देऊ शकता, म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं आणि त्यांना पण कधी कधी खायला तसं छान वाटतं. त्यानंतर चौथं आहे भाज्या. आता भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात, मग हे मिनरल्स मुलांच्या पोटामध्ये, त्यांच्या आहारामध्ये जावे हे सगळ्यात आवश्यक आहे. मग तुम्ही त्यांना पालेभाज्यांसोबत इतर रंगाच्या आणि इतर चवीच्या भाज्या पण देऊ शकता. जसं वांगी, फ्लावर, शेंगा या सगळ्या भाज्या मुलांना आवडत नाही. मग गाजर आलं, मटार आलं, आता माझा मुलगा तर मटारही खात नाही, मग त्याला त्या भाज्या कशा द्यायच्या, तर हे सगळं आपण काही रेसिपीजमधून करू शकतो. आता यामधले पोषक घटक तर आपल्याला माहिती आहे, भाज्या खाल्ल्याने काय होतं आणि भाज्यांचे बेनिफिट्स काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. म्हणून भाज्या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचा. रोज 1 तरी भाजी मुलांनी खायलाच पाहिजे, म्हणजे एखादी पालेभाजी असो किंवा फळभाजी असो. सकाळ संध्याकाळ, आता प्रत्येकाच्या घरी 2 वेळ स्वयंपाक होतात आणि 2 वेळ वेगवेगळ्या भाज्या होतात, त्यामुळे मुलांना 2 वेळच्या भाज्या आपण नेहमी देतोच. पण काही मुलं काय असतात, नखरे करतात, नाटकं करतात आणि खात नाही. मग अशा वेळेस तुम्ही त्याचे कटलेट्स बनवू शकता. सगळ्या भाज्या चिरायच्या बारीक बारीक, कुठल्याही भाज्या टाकायच्या ज्या तुम्हाला माहिती आहे की तो खात नाही पण चांगल्या आहे,
आरोग्यासाठी, तर त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि कटलेट्स बनवू शकता. आणि थोडं बाइंडिंगसाठी तुम्ही त्यामध्ये बटाटा वगैरे टाकायचा आणि कटलेट्स बनवून शॅलो फ्राय करायचे. त्यानंतर तुम्ही त्याचे पराठे बनवू शकता. कुठल्याही भाज्यांचे पराठे उत्तम लागतात. काही पराठ्यांची रेसिपी पुढे मी शेअर करणारच आहे. त्यानंतर जर तुम्ही अप्पे किंवा फ्रँकी म्हणा किंवा तुम्ही उत्तपम म्हणा, असे काही पदार्थ असेल तर त्यामध्ये पण भरपूर भाज्या घालायच्या. इवन ऑमलेट वगैरे पण मध्ये भरपूर भाज्या घालायच्या, म्हणजे कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम, अजून तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असेल, ज्या तो खात नसेल, त्या सगळ्या भाज्या तुम्ही या सगळ्या पदार्थांमध्ये घालू शकता. आणि आपल्याला पण एक समाधान राहील की आपण आपल्या मुलांना हेल्दी डाएट दिलेला आहे. त्यानंतर हे खाणं आवश्यक तर आहेच, पण मुलांना तेवढी ॲक्टिव्हिटीज पण असणं आवश्यक आहे. जसं आता तुमचा मुलगा खेळायला बाहेर जात असेल किंवा कुठले गेम्स खेळत असेल, तर ही जी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे ती तेवढीच मुलांची महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांची फिजिकल ग्रोथ तर होतेच, पण त्यांची मेंटल ग्रोथ पण होण्यास मदत होते. आणि जेवढं शक्य असेल तेवढं मोबाईल आणि टी व्हीपासून आपल्या मुलांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हा जो पॉईंट आहे तो हल्ली खूपच इम्पॉर्टंट आहे सांगणं, त्यामुळे मी या पॉईंटचा इथे समावेश केलेला आहे. हे आपले 4 पदार्थ द्यायचे आहे, पण मुलांना अनहेल्दी किंवा फास्ट फूड जितकं शक्य असेल तितकं अवॉइड करायचं. त्यामुळे त्यांची पचनशक्ती चांगली राहील. कारण हे जे फास्ट फूड आहे ते पचवण्यामध्ये जास्त एफर्ट्स लागतात, जास्त त्यांना जास्त कष्ट करावे लागतात मुलांना. मग म्हणून मुलांना जेवढं कमी असेल तेवढं तुम्ही फास्ट फूड कमी देण्याचा प्रयत्न करा. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. कदाचित तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपल्याला आपल्या मुलांना कुठले पदार्थ द्यायला पाहिजे आणि कुठले पदार्थ नाही द्यायला पाहिजे. तर हे जे 4 पदार्थ आज मी तुम्हाला इथे सांगितले आहे, त्याचा तुमच्या मुलांच्या आहारामध्ये नक्की समावेश करा आणि तुमच्या मुलांची ग्रोथ तुम्ही स्वतः बघा आणि मला कमेंट करून सांगा की याच्याने काही तुम्हाला फायदा झाला का. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.